तर खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक दावा केलाय। भाजप नगरसेवकांचे फोन टॅप होत आहेत। भाजपचा नगरसेवकांवर वॉच आहे। हे नगरसेवक कुठे जातात, काय करतात यावर वॉच ठेवला जातोय, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत। त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे, ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात। भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करते। महाविकास आघाडीचं सरकार असताना पत्रकारांचे फोन टॅप केले जात होते, आमदारांचे फोन टॅप केले जात होते, सर्वांचे फोन टॅप करण्याचा धंदा संजय राऊत तुमचं सरकार असताना केलं। आता आम्हाला फोन टॅपिंगचीही गरज नाही। आमचे नगरसेवक तर बिनधास्तपणे मुंबईमध्ये फिरतायत, कुठेही आम्ही कोणाला बसून ठेवलेलं नाही आणि आम्हाला ती गरज देखील नाही। फोन टॅपिंग करण्याची परंपरा आमची नाही। हा महाराष्ट्र देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे। हा घरामध्ये बसून काम करणाऱ्यांचा, फेसबुक करणाऱ्यांचा महाराष्ट्र नाही। तर भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। मुनगंटीवारांच्या गटातील नगरसेवक वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जो जीता वही सिकंदर असा इशारा देखील वडेट्टीवारांनी दिला। त्यांच्या संपर्कामध्ये असण्याचं त्याचं उत्तर मी दिलं आहे। भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत। भाऊ भाजप त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत। हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो। तर तिकडे दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीचे करार करण्यात आले। लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाले। करारामुळे महाराष्ट्रात लाखो रोजगार निर्माण होणार आहेत। तर दावोसमध्ये कोणकोणते करार झालेत पाहूयात। राज्य सरकार आणि कार्लसबर्ग यांच्यात सामंजस्य करार। अन्न आणि कृषी क्षेत्रात 500 कोटींची गुंतवणूक। योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सोबतही करार। पालघरमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रात 4000 कोटींची गुंतवणूक। सुमितोमो डेव्हलपमेंटशी 72,750 कोटींचा करार। के रहेजा कॉर्प सोबत 90,940 कोटींचा करार। लोढा डेव्हलपर्स लिमिटेड सोबतही 1 लाख कोटींचा करार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।